नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीच्या वर्गातील इतिहास या विषयातील प्रकरण क्रमांक 4 सुरू करणार आहोत आणि ह्या प्रकरण क्रमांक 4चं नाव आहे शिवपूर्वकालीन महाराष्ट्र। आणि याच्या अगोदर आपण जे प्रकरण अभ्यासलेलं आहे ते प्रकरण होतं शिवपूर्वकालीन भारत। आणि ह्या शिवपूर्वकालीन भारतामध्ये आपण पाहिलं की भारताबाहेरून जे बाकीचे बाहेरचे राज्य आहेत किंवा बाहेरचे देश आहेत यांनी कशा प्रकारे आक्रमण केल्यानंतर त्यांनी भारतामध्ये कशा प्रकारे साम्राज्य स्थापन केलं आणि याच कालखंडामध्ये धार्मिक समन्वय घडून आणण्याचं काम संतांनी कसं केलेलं आहे हे आपण याच्या अगोदरच्या प्रकरणांमध्ये अभ्यासलेलं आहे। आणि आता आपण हीच स्थिती समकालीन म्हणजेच शिवपूर्वकालीन कालखंडामध्ये महाराष्ट्रामध्ये कशी स्थिती निर्माण झालेली होती ही आपल्याला इथे अभ्यासायची आहे। आणि तो कालखंड जो आहे शिवपूर्वकालीन कालखंड हा 16वे आणि 17वे शतक। तर या 17व्या शतकामध्ये आपण शिवपूर्वकालीन कालखंडामध्ये आपण अभ्यासलेलं होतं की दक्षिण भारतामध्ये जे विजयनगरचं साम्राज्य होतं या विजयनगरच्या साम्राज्यावर मुघलांनी आक्रमण केलं आणि मुघलांनी आक्रमण केल्यानंतर त्याचे 5 भागामध्ये तुकडे केले आणि साम्राज्य विस्तार त्यांनी केलेला होता हे आपण पाहिलेलं होतं। तर यातील काही साम्राज्याविषयी आपल्याला माहिती पाहायची आहे। तर 17व्या शतकामध्ये अहमदनगर या ठिकाणी निजामांचं साम्राज्य होतं आणि विजापूर या ठिकाणी आदिलशहाचं साम्राज्य स्थापन झालेलं होतं आणि ते स्थापन झाल्यानंतर त्यांनी विस्तार सुद्धा सुरू केलेला होता आणि विस्तारवादी नीती जी आहे ती त्यांची होतीच। आणि याचा परिणाम असा झाला की या दोन्ही साम्राज्यांनी काय केलेलं होतं की खानदेश जो आहे या खानदेशावर आक्रमण आणि चढाया सुरू केलेल्या होत्या आणि त्याला आपल्या साम्राज्यामध्ये सामील करून घेण्यासाठी प्रयत्न चालू होते। त्याचबरोबर दुसरीकडे दक्षिण भारतामध्ये सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी यांचं साम्राज्य स्थापन करण्यासाठी प्रयत्न हे चालू होते। तर आदिलशहाने आणि निजामशहा यांनी काय केलं होतं विस्तार वाढवण्यासाठी खानदेश आणि दक्षिण भारतामध्ये त्यांची विस्तारवादी नीती जी आहे ती चालू ठेवलेली होती। याच कालखंडामध्ये म्हणजे हा जो कालखंड आहे याच कालखंडामध्ये बाहेर म्हणजेच भारताच्या बाहेरून इतरही काही शक्ती ज्या आहेत त्या भारतामध्ये प्रवेश करू इच्छित होत्या किंवा करू लागलेल्या होत्या। यामध्ये पहिल्यांदा जे आहे की आपल्याला इथे दिसेल कोकणामध्ये जे आहे कोकणामध्ये आफ्रिकेतून आलेले जे सिद्धी लोक होते या सिद्धी लोकांनी आपलं वास्तव्य सुरू सुद्धा केलेलं होतं आणि म्हणजे विस्थापित झालेले होते आणि त्यांनी सुद्धा काय केलं होतं आपली वस्ती जी आहे ती वस्ती स्थापन करून व्यापार आणि विस्तार या दोन्ही गोष्टी सुरू केलेल्या होत्या। आणि त्याच कालखंडामध्ये युरोपातून अनेक वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे वेगवेगळ्या देशातून लोक आलेले आपल्याला पाहायला मिळतील। म्हणजे युरोपातून कोण कोण आलेलं होतं तर युरोपामधून पोर्तुगीज आले होते, इंग्रज आले होते, फ्रेंच आले होते आणि डच आलेले होते। आता एवढे सगळे साम्राज्य एका भारतामध्ये आल्यानंतर किंवा महाराष्ट्राच्या भूमीवर त्यांनी पाऊल ठेवल्यानंतर काय होणार आहे प्रत्येक आपला विस्तार करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे। आपलं व्यापार चळवळ म्हणजे व्यापारासाठी संघर्ष जो आहे तो त्यांच्यामध्ये सुरू झालेला होता आणि स्वतःला सुरक्षित ठेवून व्यापार कसा करता येईल यासाठी सगळेजण प्रयत्न करत होते। याचप्रमाणे ज्याप्रमाणे निजामजींनी विस्तार जो सुरू ठेवलेला होता किंवा साम्राज्य निर्माण करण्यासाठी जसे प्रयत्नशील होते तशाच पद्धतीने हे जे युरोपियन लोक होते यांनी सुद्धा व्यापाराच्या माध्यमातून तीच क्रिया जी आहे ती सुरू केलेली आपल्याला पाहायला मिळेल। तर सुरुवातीला पाहूया की व्यापारासाठी त्यांनी काय केल्या वेगवेगळ्या ठिकाणी कंपन्यांची स्थापना केली आणि ह्या कंपन्या ज्या स्थापल्या जात होत्या त्याला वखारी असं म्हटलं जात होतं। आणि वखारीसाठी या डच झालं, फ्रेंच झालं किंवा इंग्रज आणि पोर्तुगीज यांच्यामध्ये आपापसामध्ये जे आहेत त्या स्पर्धा सुरू झालेल्या होत्या। याशिवाय सागरी स्पर्धा सुद्धा सुरू झालेल्या होत्या म्हणजेच सागरी संपत्ती सुद्धा त्या ठिकाणी तिचा सुद्धा विस्तार किंवा वाटप जे आहे ती या ठिकाणी सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळणार आहे। सागरी स्पर्धा सुरू झालेल्या होत्या बाज आणि त्याशिवाय हे 4-5 जण त्यानंतर अगोदर त्या ठिकाणी आलेले आफ्रिकन लोक आणि या ठिकाणी निजामशहा या सगळ्यांमध्ये काय झालं व्यापारासाठी स्पर्धा सुरू झालेल्या होत्या। खास करून पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच आणि डच यांच्यामध्ये ह्या स्पर्धा जास्त प्रमाणामध्ये सुरू होत्या व्यापारासंदर्भामध्ये। आणि ह्या व्यापारिक स्पर्धेमध्ये किंवा बाजारपेठ मिळवण्याची जी स्पर्धा आहे ती या ठिकाणी सुरू झाली आणि त्यातूनच काय झाला
सत्ता संघर्षाचा प्रारंभ झाला किंवा सत्ता संघर्ष सुरू झाले आणि हे सत्ता संघर्ष पुढे जाऊन एकदम तीव्र झाले. तीव्र झाल्यानंतर त्याच वेळेला म्हणजे हे सगळं चालू असताना डच, फ्रेंच, इंग्रज आणि पोर्तुगीज यांच्यामध्ये या सगळ्या गोष्टी चालू असताना या ठिकाणी गोवा आणि वसई या दोन मुख्य ठिकाणांवर किंवा बंदरांवर जे आहे अगोदरच पोर्तुगीजांनी आपलं साम्राज्य स्थापन करून ठेवलेलं होतं. म्हणजे आपल्या वखारी म्हणा किंवा कंपन्यांचे ऑफिसेस किंवा काय असेल त्यांचे बंदरं वगैरे या सगळ्या गोष्टी काबीज करून पोर्तुगीज बसलेले होते. अशा प्रकारे या सगळ्या गोष्टी होत असताना महाराष्ट्रामध्ये मात्र स्थिती थोडीशी बदललेली होती. यामध्ये काय होणार आहे, सत्ता संघर्ष चालू आहे, व्यापारासाठी संघर्ष चालू आहे आणि यामध्ये महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता जी आहे ती तिची हाल अपेष्टा चालू होत्या आणि तिच्यावर त्याला जुलूम होत होते आणि त्यामध्ये त्यातून त्यांना बाहेर कसं पडायचं अशा प्रकारची मोठी समस्या निर्माण झालेली होती. ह्या सत्ता संघर्षामध्ये सर्वसामान्य व्यक्ती जो आहे तो भरडला जात होता आणि हे आपल्याला या ठिकाणावर या सगळ्या मुद्द्यांवरून लक्षात येतं. आणि मग हे सर्वसामान्य लोक जे आहेत हे युरोपियनना काय म्हणत होते, टोपकर असं म्हणत होते. का बरं टोपकर म्हणत होते, युरोपातील या वेगवेगळ्या लोकांना त्यांच्या शिरस्रावावरून टोपकर असं नाव पडलेलं होतं. त्यानंतर पुढे आता आपण काय करूया, ह्या गोष्टीवर जास्त वेळ वाया न घालवता त्यांच्या लोकवस्तीकडे जाऊया. नाही म्हणजे महाराष्ट्रामध्ये असणारी जी लोकवस्ती आहे या लोकवस्तीचा आपण इथे अभ्यास करूया. शिवपूर्वकालीन महाराष्ट्रामध्ये असणारी जी लोकवस्ती आहे या लोकवस्तीची माहिती अशी पुढील प्रमाणे आहे. प्रजा आणि राज्यकर्ते यांच्यामध्ये दुवा कोण कोण होतं, अधिकारी, त्यानंतर मोठमोठ्या बाजारपेठा आणि हे कारागीर. आणि हे जे कारागीर आहेत या दोन्हीही गोष्टी ज्या आहेत म्हणजे हे कारागीर असेल किंवा बाजारपेठ असेल किंवा हे अधिकारी असेल, हे राज्यकर्त्यांपर्यंत कशा पद्धतीने माहिती उत्पन्न जे आहे ते पोहोच करत होते किंवा कशा पद्धतीने त्यांना सहकार्य करत होते, ह्या गोष्टी सगळ्या समजून घेण्यासाठी आपल्याला भौगोलिक स्थिती काय आहे हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. तर त्यावेळेस काय स्थिती होती, तर त्यावेळेस गाव, कसबा आणि परगणा अशा प्रकारच्या 3 अवस्था होत्या आणि ह्या 3 अवस्था आता आपण काय करूया इथे समजून घेऊया. काय काय होते, गाव, कसबा आणि परगणा यांची आपण भौगोलिक स्थिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. या भौगोलिक स्थितीमध्ये गाव जे आहे या गावाला पूर्वी मौजे म्हणून ओळखलं जात होतं आणि याचं स्वरूप जे आहे आजही छोटंच आहे आणि त्याही वेळेस त्याचं स्वरूप छोटंच होतं. तर गाव हे छोटं असायचं आणि त्यानंतर अनेक गावे मिळून म्हणजे असे अनेक गावं मिळून एक परगणा तयार व्हायचा आणि ह्या परगणामध्ये जे प्रमुख क्षेत्र असेल किंवा प्रमुख स्थान असेल ह्या प्रमुख स्थानाला कसबा असं म्हटलं जायचं. म्हणजे मुख्य ठिकाणाला काय म्हणणार, कसबा. गाव त्याला मौजे असं म्हणणार आणि अनेक गाव मिळून किंवा अनेक गावाचा मिळून परगणा तयार होणार आणि ह्या परगणामध्ये जे प्रमुख गाव असेल किंवा जे मूळ ठिकाण असेल ह्या मूळ ठिकाणाला कसबा असं म्हणलं जात होतं. तर ही गोष्ट आतापर्यंत लक्षात आलेली असेल. आता आपण क्रमाक्रमाने ह्या गोष्टींचा अभ्यास करूया. पहिल्यांदा गाव. तर गावाला काय म्हटलं जात होतं, गावाला मौजे हा शब्द वापरला जात होता. यानंतर गावाचा कारभार जो आहे किंवा गावाचा जो प्रमुख आहे, आज जर आपण विचार केला तर कोण आहे, सगळा गावाचा कारभार कोण पाहतं, सरपंच पाहतं. परंतु पूर्वी गावामध्ये पाटील ही एक पदवी होती आणि ती त्या गावाचा प्रमुख म्हणून ओळखला जात असे. तर गावचा प्रमुख कोण होता, तर गावचा प्रमुख पाटील होता. केव्हा, शिवपूर्वकालीन महाराष्ट्रामध्ये गावचा प्रमुख हा पाटील होता. पाटलाची काय कामं असायची, तर जास्तीत जास्त क्षेत्र हे लागवडीखाली आणणे म्हणजेच त्याचा शेतीमध्ये परिवर्तन करणे आणि शेतीचा विस्तार जो आहे तो वाढवणे, शेतीचं उत्पादन वाढवणे आणि त्याच्यातून जास्तीत जास्त कर कसा निर्माण होईल यासाठी प्रयत्न करणं हे पाटलाचं प्रमुख काम होतं. याचबरोबर गावामध्ये काही तंटा असेल किंवा भांडणे असेल, त्यानंतर
वखेडा वगैरे म्हणजेच भांडणं वगैरे जे आहेत हे जे निर्माण झालेले असतील यांच्यामध्ये काय करायचं, सुलभ घडून आणायचा किंवा त्याला काय शब्द आहे, दोघांमध्ये समेप घडून आणायचा आणि हा समेप घडून आणल्यानंतर त्या ठिकाणी शांतता प्रस्थापित करण्याचं काम मी पाटलावर पहिल्यापासून सोपवलेलं आहे. तर काय करायचंय, जे तंटे आहेत हे तंटे दूर करण्याचं काम पाटलांचं होतं. याचबरोबर त्यांना ह्या लिखापडीसाठी किंवा हे जे महसूल वगैरे आहे हा महसूल गोळा केल्यानंतर याची नोंद ठेवणे आणि नोंद ठेवल्यानंतर कोणकोणत्या ठिकाणी आपण त्याचा खर्च केलेला आहे या सगळ्या गोष्टी लिहून ठेवण्यासाठी त्या ठिकाणी असणारे जे कुलकर्णी आहेत हे कुलकर्णी सहकार्य करत होते. म्हणजेच महसुलाची नोंद ठेवण्याचं काम, महसूल किती आलेला आहे आणि किती खर्च झालेला आहे याची नोंद ठेवण्याचं काम कोणाकडे होतं, कुलकर्णी यांच्याकडे होतं. त्याचबरोबर त्यावेळेस जे व्यवसाय चालत होते हे व्यवसाय कशा पद्धतीचे असतील, तर हे व्यवसाय शक्यतो वंश परंपरेनेच केले जात असे आणि ह्या वंश परंपरेने जे व्यवसाय चालत होते या व्यवसायाला एक वेगळी अशा प्रकारची परंपरा आहे किंवा वेगळी अशा प्रकारची पद्धत आहे. वर्षभर त्यांनी काय करायचं की लोकांचे म्हणजे शेतकऱ्यांचे ठरवून दिलेले कामं जी आहेत ती करायची आहेत आणि त्यांना प्रत्येक उत्पादनामध्ये ठराविक अशा प्रकारचा वाटा जो आहे तो शेतकऱ्यांनी ठरवून दिलेला असे आणि या पद्धतीवर त्यांची कुटुंब चालत होती आणि शेतकऱ्यांची शेती याच्या उत्पादनावर कुटुंब चालत होती. तर ह्या सगळ्या पद्धतीला बलुतेदार अशा प्रकारची पद्धत मानली जात होती. बलुतेदारीमध्ये जे व्यवसाय आहेत हे व्यवसायी काय करत होते, त्यांची कामं करून देत होते आणि त्याच्या बदल्यामध्ये उत्पादनातला काही ठराविक वाटा जो आहे तो या व्यावसायिकाला दिला जात होता. या पद्धतीला काय म्हणायचं, बलुतेदार पद्धत ही म्हटली जात असे. आता ही सगळी गोष्ट आपण पाहिल्यानंतर आता गावाचा विषय या ठिकाणी संपलेला आहे. गावामध्ये आपण काय काय पाहिलं, गावाचे प्रमुख पाटील आहेत, पाटलाची वेगवेगळी कामं आहेत, शेतीचा विस्तार करणे, उत्पादन वाढवणे, भांडण तंटा मिटवणे, त्याचबरोबर महसूलची नोंद ठेवणे, उत्पादनाची नोंद ठेवणे हे कुलकर्ण्यांच्या सहाय्यताने त्यांनी काम करायचं आहे आणि व्यवसाय हे वंश परंपरेने केले जात असे, त्याला बलुतेदार ही पद्धत असं म्हणत होते. इथपर्यंतची माहिती आपण गावासंदर्भामध्ये पाहिलेली आहे. यानंतर आता आपण कसबा पाहूया. कसबा म्हणजे काय, तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे की जे गाव आहेत हे अनेक गाव एकत्र आल्यानंतर त्याच्यामध्ये असणारं जे प्रमुख ठिकाण आहे या प्रमुख ठिकाणाला किंवा मुख्य ठिकाणाला कसबा असं म्हणत होते. तर ह्या कसब्या संदर्भात आपण माहिती पाहूया. कसबा म्हणजे मोठे खेडेगाव. मोठे खेडेगाव कोणामधलं, त्या परगणा जो आहे या परगण्यामध्ये जे मोठं किंवा जे प्रमुख गाव असेल किंवा जे मुख्य गाव असेल ह्या मुख्य गावाला कसबा असं म्हणत होते. याच्यामध्ये काही उदाहरणं आपल्याला दिलेली आहेत ही गोष्ट समजावी म्हणून. उदाहरणार्थ इंदापूर या परगण्यामधील इंदापूर कसबा, त्याच्यानंतर वाई या परगण्यामधील वाई कसबा, त्यानंतर अशा प्रकारची 2 उदाहरणं त्यांनी आपल्याला इथे पुस्तकामध्ये दिलेली आहे. म्हणजे इंदापूरच्या परिसरामध्ये जेवढे गाव आहेत हे गावातील मुख्य ठिकाण इंदापूर आहे आणि त्या इंदापूरला जोडलेले जेवढे गावं असतील तो परगणा झाला. परगण्याचं मुख्य ठिकाण इंदापूर आणि इंदापूरला काय म्हणतात, कसबा. आपण काय पाहिलेलं आहे, मुख्य ठिकाण आहे. या ठिकाणी हा शब्द लिहिलेला आहे पहा, मुख्य ठिकाण म्हणजेच कसबा. तर ठीक आहे, ही 2 उदाहरणावरून आपल्याला लक्षात आलेलं असेल. मग या ठिकाणी सुद्धा ज्याप्रमाणे गाव पातळीवर आपण पाहिलं की शेती आणि व्यवसाय शेती हा एक प्रमुख व्यवसाय असायचा आणि त्याला इतर जे जोडधंदे आहेत हे जोडधंदे किंवा व्यावसायिक जे आहेत ते सहकार्य करत होते आणि ह्याच पद्धतीने इथे सुद्धा काय आहे, त्याच पद्धतीची कामं चालतात. कसबा या ठिकाणी प्रमुख जो व्यवसाय आहे तो व्यवसाय आहे शेती आणि शेतीबरोबर इतर व्यवसाय सुद्धा त्या ठिकाणी चालतात. त्या ठिकाणी असणारे जे वतनदार आहेत किंवा वतनदार कारभारी आहेत ते कोणते आहेत, शेठ आणि महाजन हे 2 आहेत. जसं आपण गावामध्ये काय पाहिलं होतं, गावामध्ये प्रमुख कोण आहे, पाटील आहे आणि त्यांना सहकार्य करणारे कोण, कुलकर्णी. त्याच पद्धतीने या ठिकाणी कसब्यामध्ये मात्र
वतनदार कारभारी जे आहेत हे शेठ आणि महाजन हे दोन आहेत. तर यांचं वतनदारी जी आहे ती प्रमुख कुठे चालत होती? बाजारपेठेमध्ये. म्हणजे आता गाव मोठं आहे आणि गाव मोठं असल्यामुळे सर्व गावामधून निर्माण होणारं उत्पादन विक्रीसाठी किंवा व्यवसायासाठी कुठे येणार? एका विशिष्ट गावाच्या ठिकाणी येणार. आणि ते गाव कोणतं असतं? कसब्याचं गाव. आणि ह्या कसब्याच्या गावामध्ये आल्यानंतर त्यांना विक्री करण्यासाठी एक विशिष्ट अशा प्रकारची जागा अपेक्षित आहे किंवा गरजेची आहे आणि त्याच जागेला पेठ असं म्हटलं जात होतं. आणि या पेठाचं सगळं कामकाज पाहण्याचं काम किंवा त्या ठिकाणी कर वसूल करण्याचं काम जे आहे हे या ठिकाणी कारभारी आणि शेठ आणि महाजन हे करत होते. यानंतर पुढे प्रत्येक कसब्याच्या ठिकाणी पेठ असेलच असं काही नाहीये. सर्वच ठिकाणी पेठ असतील असं नाही. काही गावामध्ये पेठ सुरू करण्याचे काम शेठ महाजनांनी केलेले आहे. कोणी केलेलं आहे? शेठ महाजन यांनी केलेलं आहे. म्हणजे जेवढे कसबे होते ह्या प्रत्येक कसब्याच्या ठिकाणी अशा प्रकारची सुविधा नव्हती, परंतु त्या ठिकाणी कसब्यामध्ये असणारे जे शेठ आणि महाजन आहे या दोघांनी मिळून काय केलेलं आहे? अशा प्रमुख ठिकाणी पेठ सुरू केलेल्या आहेत. काय सुरू केलेले आहेत? पेठ सुरू केलेले आहेत. ह्या गोष्टी सर्वच ठिकाणी पूर्णतः यशस्वी ठरल्याच असं काही नाही आहे. मग ह्या ज्या पेठ आहेत या पेठेसाठी समजा सुरू केल्या, कोणी सुरू केलेल्या आहेत? शेठ आणि महाजनांनी सुरू केलेल्या आहेत. मग यांना त्यांच्यातून काय फायदा मिळणार? तर सरकार काय करत होतं की अशा प्रकारे ज्या ठिकाणी जमीन दिली जायची ह्या पेठ सुरू करण्यासाठी किंवा ह्या बाजारपेठा निर्माण करण्यासाठी त्यांना सरकार जमीन देत होतं. त्याचबरोबर गावाकडून त्यांना काही विशेष अशा प्रकारचे हक्क किंवा अधिकार सुद्धा प्रदान होत होते. म्हणजे कर वसूल करण्यासंदर्भामध्ये किंवा उत्पादन मिळवण्यासंदर्भामध्ये. आणि त्यामुळे या ठिकाणी असणारे शेठ आणि महाजन जे आहेत हे महाजन अशा प्रमुख कसब्याच्या ठिकाणी पेठ सुरू करत होते किंवा बाजारपेठ सुरू करत होते. यानंतर पेठ जे सुरू केलेलं आहे, पेठ सुरू केल्यानंतर याचा हिशोब जो आहे हा हिशोब ठेवण्याचं काम महाजन करत होते. हिशोब ठेवण्याचं काम कोण करत आहेत? महाजन करत आहेत. आणि गावामध्ये हिशोब ठेवण्याचं काम कोण करतंय? कुलकर्णी करतायत. यानंतर कसब्यामध्ये प्रमुख कोण आहे? कसब्यामध्ये प्रमुख कारभारी किंवा वतनदार कारभारी शेठ आणि महाजन हे दोन्ही पण आहेत. तर अशा पद्धतीची माहिती आपण या कसब्या संदर्भामध्ये पाहिलेली आहे. आता या कसब्या संदर्भातली सगळी माहिती पाहिल्यानंतर आतापर्यंत आपण गाव आणि कसबा या दोघांचा अभ्यास केला. आणि तिसरा मुद्दा जो आहे आता इथं आपल्याला क्लिअर करायचा आहे आणि तो आहे परगणा. परगणा म्हणजे काय? तर अनेक गावांचा समूह, यालाच परगणा असं म्हणतात. इथे पहा, गावांची संख्या जी आहे, परगण्यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारची गावं येतात आणि ह्या गावांच्या समूहामध्ये एक प्रमुख ठिकाण असतं आणि ह्या प्रमुख ठिकाणाला कसबा असं म्हणतात. तर ह्या परगण्यामध्ये गावांची संख्या सगळीकडे सारखी नसते. काही ठिकाणी याचं प्रमाण जास्त आहे तर काही ठिकाणी याचं प्रमाण कमी आहे. कशा प्रकारचं प्रमाण कमी जास्त होते पहा. पुण्यामध्ये असणारा जो परगणा होता, ह्या पुणे या परगण्यामध्ये 190 गाव होते. त्यानंतर चाकण या ठिकाणी 64 गाव होते आणि शिरवळ या ठिकाणी 40 गावे होते. म्हणजे पहा इथे 190, 64 आणि 40 म्हणजे संख्या ह्या एकमेकांपेक्षा पूर्णतः भिन्न आहेत. आणि यामध्ये परभणीतील पाटलांचा जो प्रमुख आहे, ह्या प्रमुखाला देशमुख असं म्हटलं जायचं. पण पाहिलं की परगण्यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे गाव होते आणि ह्या सगळ्या गावांमध्ये कोण असणार? प्रमुख असणार, गावाचा प्रमुख. आणि तो कोण होता? पाटील. आणि त्या पाटलाच्या हाताखाली काम करणारा किंवा लिखापडीमध्ये किंवा महसुला संदर्भामध्ये जमा केलेल्या हिशोबासाठी कुलकर्णी असायचा. आणि तशाच प्रकारचा कुलकर्णी या परगण्यामध्ये सुद्धा होता.
आणि ह्या परगण्यामध्ये असणारा जो कुलकर्णी आहे याला देशपांडे असं म्हटलं जायचं. म्हणजे हे कोण होते? वतनदार अधिकारी होते. आणि या ठिकाणी हे कोण आहेत? वतनदार कारभारी आहेत. हे बघा, कसब्यामध्ये वतनदार कारभारी कोण कोण आहेत? शेठ आणि महाजन. तर परगणा या ठिकाणी पाटलाचं काम पाहणारा प्रमुख जो असेल तो आहे देशमुख. आणि या ठिकाणी परगणा म्हणजे परगण्यामध्ये जेवढे गाव आहेत तेवढ्या गावातील पाटलांचा प्रमुख देशपांडे आणि कुलकर्ण्यांचा प्रमुख पाटलांचा प्रमुख देशमुख आणि कुलकर्ण्याचा प्रमुख देशपांडे. यानंतर हे जे दोन प्रमुख आहेत देशमुख आणि देशपांडे, या दोघांचं काय काम होतं? तर हे दोघ जण रयत आणि सरकार या दोघांमधले दुवा होते. कोण कोण? रयत म्हणजे सर्वसामान्य जनता. या गावामध्ये असणाऱ्या जनता ज्या समस्या आहेत ह्या समस्या दूर करणं किंवा सरकार समोर मांडण्याचं काम जे आहे हे काम कुणाचं होतं? या वतनदार अधिकाऱ्यांचं, म्हणजेच देशमुखांचं आणि देशपांडे यांचं, हे दोन प्रमुखांचं होतं. परंतु हे काय करत होते? सर्वसामान्य लोकांची या ठिकाणी पिळवणूक करत होते आणि आपला स्वार्थ साधत होते. यामध्ये दुष्काळामध्ये रयताची पिळवणूक ही मोठ्या प्रमाणामध्ये केली जात असे. सुकाळ असल्यानंतर त्यांना तर म्हणजे शेतकऱ्यांना द्यायला काही अडचण नाही, ते बिचारे देत होते. परंतु दुष्काळ पडल्यानंतर सुद्धा हे कर वसुलीला पाठीमागे सरकत नव्हते किंवा सरकारपर्यंत ही सगळ्या गोष्टी मांडत नव्हते. आणि त्यामुळे काय व्हायचं की सरकारकडून सर्वसामान्य जनतेला त्याचा त्रास सहन करावा लागत असे. आणि दुष्काळामध्ये सुद्धा हे यांच्याकडनं कर वसूल करत होते आणि त्यांची जी समस्या आहे ती सरकारपर्यंत नेत नव्हते किंवा मांडत नव्हते. याच्यामुळे देशमुख आणि देशपांडे यांच्याकडनं सर्वसामान्य जनतेची भयंकर अशा प्रकारची पिळवणूक झालेली आहे. यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट अशी आहे की सर्वसामान्य जी जनता आहे किंवा शेतकरी आहेत, हा जो शेतसारा आहे हा शेतसारा वेळच्या वेळेला दिल्यानंतर सुद्धा हे जे देशपांडे आणि कुलकर्णी आहेत हे सरकारपर्यंत वेळेला पोहोच करत नव्हते. आणि त्यामुळे सुद्धा सर्वसामान्य जनतेला ह्या सरकारच्या त्रासाला सामोरे जावं लागत होतं. यानंतर रयतेचे म्हणणे वतनदार जे आहेत ते सरकारपर्यंत मांडत असे. आता वतनदार अधिकारी कोण आहे? देशपांडे आणि देशमुख. आणि इकडे आपण गावामध्ये पाहिलेलं आहे वतनदार कारभारी जे आहेत हे कोण होते? शेठ आणि गावामध्ये नाही कसब्यामध्ये कोण होते? शेठ आणि महाजन. आणि गावाचे प्रमुख कोण आहेत? पाटील आणि कुलकर्णी. ओके, तर ह्या